नमस्कार. मी एक 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक नगरपालिकेच्या जो सर्वसाधारणमध्ये एक विषय येणार आहे, विषय क्रमांक 84 आणि ती सभा 15 तारखेला, सर्वसाधारण सभा 15 तारखेला होणार आहे. त्या 84 नंबरच्या विषयावरती एक 2 एकर 70चा 1/ब ही एक विद्यमान नगरसेवकाची जागा आहे आणि ती जागा नो डेव्हलपमेंट झोनमधून रेसिडेन्शियल झोनमध्ये बदल करण्यासाठी तो विषय घेण्यात आलेला आहे. खरं म्हणजे तर आपण या ठिकाणी 6 तारखेला बघितलं आहे की जी पूरस्थिती लोण्यात निर्माण झाली होती, तर अनेक लोकांचं म्हणणं होतं की टाटा डॅममुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली. काही लोकांचं म्हणणं होतं का नदी नाळे आणि नैसर्गिक प्रवाहावरती अतिक्रमण झाल्यामुळे हे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर आज जर आपण बघितलं तर ही जी जागा आहे भुशी परिसरामध्ये 70चा 1/ब ही जी जागा आहे, 2 एकर जागा आहे, ही डॅमला लागून ही जागा आहे. आणि 6 तारखेला जेव्हा लोण्यात पूर आला होता तर ह्या जागेच्या समोर पण जवळजवळ 2-2.5 फूट पाणी जमलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक भिंत तोडून तो पाणी पुढे त्याचा प्रवाह पुढे करावा लागला नगरपालिकेला. तर माझं असं ह्या ठिकाणी ठाम मत आहे तर तो जो परिसर आहे भुशी एरिया सर्वात जास्त नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण एरिया तो लोण्यातला आहे. सर्वात जास्त पर्यटक त्या एरियामध्ये येतात आणि आज त्या एरियामध्ये जर तुम्ही हा नो डेव्हलपमेंट झोन चा जो एरिया आहे त्याला जर रेसिडेन्शियलमध्ये बनवलं तर त्या ठिकाणी अनेक बिल्डिंग किंवा बंगले उभे राहतील, डॅमचा व्ह्यू संपणार आहे, त्या नैसर्गिकपणा जो आहे तो भुशी गावचा तो संपणार आहे. कारण आज सर्वात जास्त पर्यटक अख्ख्या भारतातून नाही विदेशातून पण येणारे सर्वात जास्त लोण्यात त्या एरियामध्येच येतात. कारण अनेक ठिकाणी धबधबे आहे तिकडे, भुशी डॅमच्या पायऱ्यावरून जो वाहणारं पाणी आहे त्या ठिकाणी लोक आनंद घेतात. तर अशा ठिकाणी तुम्ही जर शहरीकरण केलं तर त्या शहरीकरणमुळे त्या भुशी परिसराचं सौंदर्य आणि जो नैसर्गिक एक म्हणजे सौंदर्य आहे त्या ठिकाणी तो संपून जाईल. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आज सोशल मीडियातून मांडलेलं होतं, पण आज मी लेखी असं निवेदन नगराध्यक्ष, हायकोर्ट कमिटी आणि मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी मी असं त्यांना एक त्याच्यात निवेदनमध्ये असं त्यांना विनंती केली आहे की हा विकास आराखड्यातील फेरबदलाची कारवाई पुढे नेऊ नये, की तेच एजेंडावरती आहे पण त्याला नेऊ नये, त्याला विषय घेऊच नाही ते. आणि लोणाळ्याकरांना ह्याच्यात नुकसान काय वैयक्तिक फायदा आहे लोकांचा, पण ह्याच्यात पुढे जाऊन लोणाळ्याकरांचं नुकसान होणार आहे. कारण भविष्य काळात जर पूरस्थिती परत पाऊस झाला, काही ठिकाणी पावसात निसर्गाचा कोणी काही सांगू शकत नाही, तर आज जर आपण ह्याची दक्षता नाही घेतली तर भविष्यामध्ये जसं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, उद्या भुशी गावामध्ये पण पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण तिथे ऑलरेडी तुम्ही बघितलं 2-2.5 फूट पाणी थांबलंच होतं या जागेच्या समोर. धन्यवाद.